रात्री एक्सरे काढता येत नाही, लहान मुलं आहे ठीक आहे, आणि सोनोग्राफी करता येत नाही किंवा काय नाम बोलो नाम जोर से बोल जोर से बोल क्या किसको क्या हुआ है? इसका क्या नाम है? उस्मान। कोई मिला नहीं तुमको डॉक्टर? सगळ्यात जास्त एक प्रॉब्लेम आहे की आम्हाला लिफ्ट नाही, आम्हाला जिना अजिबात चढता येत म्हणजे डायलिसिस असल्यामुळे चालता येत नसतं. तुमचं काय नाव काका? विजय देशमुख शिकले इंदापूरचे तुम्ही? टेम्पल टेंबूरचे. व्हीलचेअर वगैरे आहे का तुम्हाला काय आणायला? प्रथम मजल्यापर्यंत आहे, तिथनं वर चालतच यावं लागतं, चढताच येत आता नाही. तुमचं वय 50च्या आसपास, हां 47. तुमच्यापेक्षा वयस्कर पेशंट असेल तर कसं करणार? पण त्यांना पण चालतच यावं लागतं. त्यांना वर कोण आणतं? नातेवाईक का डॉक्टर? काका म्हणून मामा म्हणून आहे. ही एक नातेवाईक असं. लिफ्ट बंद आहे याबद्दल तुम्ही कधी चर्चा केली का? बरेच वेळेस सरांना बोललो, हा, काय उत्तर मिळालं? काय कळवलं आहे, सांगितलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा म्हणायचा की लिफ्ट बंद आहे, तुम्हाला एक थोडं चालते, एखादं सिरियस पेशंट असेल डायलिसिस मला पण चढता येत नाही, दाब लागते ती. दाब लागतो. हो, चढता येत नाही. डायलिसिस सेंटर बद्दल काय तक्रार आहे? नाही, बाकी सगळं चांगलं आहे. व्यवस्थित. सिनियर डॉक्टर म्हणतात ते आलते का? एक वेळेस भेटले. फक्त एक वेळेस. बरं. म्हणजे इथं तशा असुविधा आहेत असं म्हणते का? नाही, सुविधा चांगल्या आहेत डायलिसिसच्या, पण लिफ्टचं फार गंभीर. जगन्नाथ म्हणून डॉक्टर आलते का तुमच्या? हा, भेटले एकदा. ते पण एकदा आणि राकेश सर पण एकदा. एकदा. बरं, चालतं. नमस्कार. आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय इंदापूर म्हणजे इंदापूरच्या कुप्रसिद्ध सरकारी दवाखान्यामध्ये गेलो होतो. गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही आमचा केस पेपर काढला. केस पेपर काढून आम्ही एका डॉक्टरला भेटायला गेलो. तिथे सगळे शिकाऊ इंटर्न डॉक्टर बसले होते. त्यांना काय सांगतात आणि काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. तिथे एक अल्पवयीन लहान मुलगा बसला होता. तो काही परप्रांतीय होता. त्याचा घसरून पडून हात मोडला होता. तो रात्री 12:30 वाजता आला होता, परंतु आज तागायत त्याला प्लॅस्टर केलेलं नव्हतं. म्हणजे आज सकाळी 11:30-12 तरी वाजले त्याच्या हाताला प्लॅस्टर केलेलं नव्हतं. त्यानंतर आम्ही तिथं जे मुख्य डॉक्टर होते आज ड्युटीवरती, साळुंके साहेब यांना निदर्शनास ती गोष्ट आणून दिली. त्यानंतर त्याला एक कच्चं प्लॅस्टर केले आणि त्याला बारामतीला रेफर केले. आम्ही तिथं फक्त बोलल्यामुळं त्याला आपल्या कच्चं प्लॅस्टर झालं. याचा अर्थ असा आहे की इंदापूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये पक्क प्लॅस्टर करायची सुद्धा सुविधा आज रोजी उपलब्ध नाही. हे त्यांच्या ज्या कृतीनं दिसते. त्याचे शूटिंग आम्ही केलेलं आहे, ते लवकरच आम्ही तुमच्या समोर मांडू. दुसरी गोष्ट, आम्ही तिथं काही महिला भगिनी होत्या, ज्या म्हणजे आजी होत्या, त्यांचं वय 60-70 वर्षाचं होतं. त्यांना जिन्यातनं वरच जाता येत नव्हतं, कारण त्यांना दोघं धरून वर घेऊन चालले होते. तिथं आम्ही बघितलं तिथे लिफ्टच बंद होती. मग अशा पेशंट असणाऱ्या काय आजी होत्या, काय अपंग लोक होते, काय आजोबा होते 70-75च्या आसपास वयाचे, त्यांना लिफ्टची सुविधा लाखो रुपये खर्च करून जी लिफ्ट बांधली ती लिफ्ट बंद होती, त्यामुळे त्यांना जिन्याने जावं लागलं. त्यानंतर आम्ही डायलिसिस सेंटरला गेलो. डायलिसिस सेंटरला जगन्नाथ नावाचे कोणतरी एक तज्ज्ञ नेमलेले आहे आणि युफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ नावाच्या डॉक्टरची पोस्ट तिथे एक असते. त्या पोस्टचा एकही डॉक्टर व्यक्ती तिथं उपस्थित नव्हता. आम्ही तिथे चौकशी केल्यानंतर तिथे एक हिंदी भाषिक व्यक्ती होते. ते म्हणले की मी MBA हॉस्पिटॅलिटी केली. आता मला सांगा, डायलिसिसचा विभाग आणि MBA हॉस्पिटॅलिटी केलेला विभाग ह्याचा कुठेतरी वैद्यकीय क्षेत्राशी संबंध आहे का? म्हणजे मॅनेजमेंट एक वेगळी गोष्ट आहे. मान्य MBA हॉस्पिटॅलिटी त्यांची चांगली डिग्री असेल, परंतु रुग्णासाठी तिथं आवश्यक सुविधा देण्यासाठी डायलिसिस तज्ज्ञ किंवा किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित हवा, तो तिथं उपस्थित नव्हता. एखादा पेशंट हा इमर्जन्सी अवस्थेत जर तिथं आला किंवा त्याची परिस्थिती अचानक बिघडली, त्यावेळेला तुम्ही कुठल्या डॉक्टर समोर त्याला रेफर करणारे, काय त्यावर उपचार करणारे? नाही, आमचे आहेत की डॉक्टर, पण जे डॉक्टर आज इंदापूर रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत त्यातला एकही डॉक्टर हा किडनी विकार तज्ज्ञ किंवा त्या डायलिसिस संदर्भातला तज्ज्ञ डॉक्टर नाही. तिथं आम्ही बघितलं तर महिलांचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या माता माऊली तिथं डिलिव्हरी देतात, त्यांच्या लहान बाळासाठी काच ठेवायची जर वेळ आली तर बाळ काच ठेवण्यासाठीचं एकही काच तिथं आम्हाला आढळून आली नाही. मग अशा प्रकारे ज्या सरकारी कोट्यातनं काचा तिथं आलेल्या आहेत लहान बाळ ठेवण्याच्या, ते काचा गेल्या कुठं, त्याचा कोण गैरवापर करते का, ते दवाखान्याच्या बाहेर कुठल्या शेजारच्या दवाखान्यात नेण्यात का, असं मला एक शंका वाटते बरं का. त्याची खरंच
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली पाहिजे. लिफ्ट कोल्ड स्टोरेजच्या आम्ही तिथे जाऊन चौकशी केली तर तिथे एक उपस्थित कर्मचारी म्हणाले कोल्ड स्टोरेज कालपासून सुरू झाले. मग म्हणजे 8-10 दिवस जे बंद होतं किंवा आज जे सुरू झाले त्याचे ट्रायल दाखवा म्हणत त्यांना दाखवता नाही आलं. मग खरंच आज सुरू झाले की नाही ह्याबद्दल साशंकता आमच्या मनात आहे. आणि खरंच झालं आहे तर ते बंद पडेपर्यंत किंवा बंद पडल्यानंतर 10-15 दिवस तुम्ही काय कारवाई केली ह्याचं उत्तर कुठलेही अधिकारी देत नाहीत. सोनोग्राफीची मशीन तिथं बघितली. सोनोग्राफी तज्ञ एकच आहे. आठवड्यात एकदा का दोनदा ती मशीन चालू होती. तेही फक्त महिलांसाठी आहे. आता मला सांगा जर एखाद्या मातामौलीला सोनोग्राफीच्या ट्रीटमेंटची गरज पडली तर जे डॉक्टर असतील त्याच दिवशी तिने सोनोग्राफी करायची का? मग इतर मधल्या दिवसात तिला गरज पडली तर ती कुठं जाणार? त्या संदर्भात त्यांना खाजगी दवाखान्यात रेफर केलं जातं आणि खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की तिथं येऊन जाऊन तुम्ही रिपोर्ट आणा. म्हणजे तुमच्यामुळे खाजगी डॉक्टर दाखवायचे आहेत का? आणि मग ह्या मशीनचा उपयोग काय? तिथं नेमलेल्या डॉक्टरचं कर्तव्य काय? आणि तुम्ही लुटायचे धंदे मांडलाय का जनसेवेसाठी इथं बसलाय? या प्रश्नाची उत्तरच या डॉक्टर साहेबांना देतात. आम्ही तिथं असणाऱ्या डीन डॉक्टरशी संपर्क केला फोनद्वारे भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर त्यांनी जाणीवपूर्वक संपर्क करण्याचं आणि बोलण्याचं टाळलं. माझ्याबरोबर आमचे काही पत्रकार बंधू पण तिथं होते. त्यांचे सुद्धा फोन उचलणे किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याला त्यांनी नकार दिलेला आहे. डायलिसिस विभागाचे जे हेड आहेत ते गेल्या 2-3 महिन्यामध्ये फक्त एकदा आलेले. तिथं कुठलाही तज्ञ डॉक्टर उपस्थित राहत नाही. एका खाजगी कंपनीने डायलिसिसची कंत्राट दिलेली आहे पण त्यांच्याद्वारे पोहोचवण्यात जाणारी वैद्यकीय सुविधा ही अर्धवट पद्धतीची आहे. जर तिथं एखाद्या पेशंटला आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्या पेशंटची जबाबदारी कोण घेणार हे प्रश्न अनुत्तरित राहतात. असे शेकडो प्रश्न घेऊन हा सरकारी दवाखाना कोट्यावधी रुपयाची बिल्डिंग बांधून उभा आहे पण अनुत्तरित घेऊन राहतात. ऑक्सिजनचा प्लांट जो कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजनचा प्लांट आहे त्यामध्ये 1ही किलो ऑक्सिजन नाही. एखाद्या व्यक्तीवरती प्राणघातक हल्ला झाला किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा त्याला अटॅक आला आणि अशा वेळेला जर त्याला ऑक्सिजनची गरज पडली तर सरकारी दवाखान्यामध्ये 1ही किलो ऑक्सिजन उपलब्ध नाही. अशी कित्येक म्हणजे ऑक्सिजन दवाखान्याला संपलं नाहीये तर रुग्णालयाची आयुष्यच हे गॅसवरती आहे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यावरती तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना तसेच सर्व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.